नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. राज्यात काल अनेक ठिकाणी गारांसह अवकाळी पाऊस, वीज पडून 7 जणांचा मृत्यू, पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे कृषीमंत्र्यांचे आदेश, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून विधिमंडळाचं कामकाज ठप्प, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2% वाढ आणि परभणी शहरात 8 ठिकाणी आयकर खात्याच्या धाडी, 9 कोटी रुपयांची अघोषित संपत्ती जप्त. आता सविस्तर बातम्या. सोलापूरसह मराठवाड्यातल्या बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली आणि परभणी या 6 जिल्ह्यांमध्ये काल अनेक ठिकाणी गारांसह अवकाळी पाऊस झाला. या पावसादरम्यान विजा पडून बीड जिल्ह्यात 5 तर लातूर आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये 1 जणाचा मृत्यू झाला. बीड जिल्ह्यात बीड, अंबाजोगाई आणि गेवराई तालुक्यात अवकाळी पाऊस झाला. परळी आणि केज तालुक्यात वीज पडून प्रत्येकी 2 जणांचा तर आष्टी तालुक्यात 1 जणाचा मृत्यू झाला. तसंच या घटनांमध्ये इतर 2 जण जखमी झाले. माजलगाव तालुक्यात वादळी वाऱ्यांमुळे काही घरांवरचे पत्रे आणि तावदाने उडून गेले. लातूर शहरात काही भागात गारपीटही झाली. वीज पडल्यामुळे ढाकणी इथल्या एका तरुणाचं निधन झालं. उदगीर, शिरूर, निलंगा, उस्तुरी, मुरूड, औराद, शहाजनी, अहमदपूर, देवणी आदी भागांमध्ये वादळ वाऱ्यासह काल अवकाळी पाऊस पडला. परभणी जिल्ह्यातल्या सोनपेठ तालुक्यातल्या विटा आणि मुदगल परिसरामध्ये गारांसह पाऊस झाला. उस्मानाबाद तालुक्यातल्या कळंब, देवधानोरा, वाशी तालुका, खामसवाडी, पाडोळी, समुद्रवाणी, लासोना, गुंजोटी आणि परिसरात काल वादळी वारा तसंच गारपिटीसह अवकाळी पाऊस झाला. तुळजापूर तालुक्यातल्या नळदुर्ग, अणदूर, धनगरवाडी, मानेवाडी, सिंदगाव, नंदगाव, बोरगाव या परिसरातही मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस झाला. या पावसादरम्यान वीज पडून 3 जनावरांचा मृत्यू झाला आहे. उमरग्यात मुसळधार पाऊस पडला तर उस्मानाबाद तालुक्यातल्या गुघी, मेंढा, तावराजखेडा, सुंभा आणि परिसरातल्या 20 ते 22 गावातही काल अवकाळी पाऊस पडल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. जिल्ह्यात आंबा, गहू, ज्वारी या पिकांचं नुकसान झालं असून पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश तहसीलदार आयुष प्रसाद यांनी दिले आहेत. नांदेड जिल्ह्यात अर्धापूर, वसमत फाटा, भोकर फाटा आणि उमरी परिसरात काल अवकाळी पाऊस झाला तर हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत इथंही पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर, मंगळवेढा, मोहोळ, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट आणि करमाळा तालुक्यात अवकाळी पाऊस झाला. दक्षिण सोलापूरमध्ये विजेच्या कडकडाटासह पावसाची नोंद झाली तर करमाळा तालुक्यात पडलेल्या विजेमुळे 2 बैल मृत्यूमुखी पडले. दरम्यान गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी कृषी विभागाला दिले आहेत. काल या संदर्भात त्यांनी मुंबईत बैठक घेतली. महसूल यंत्रणेच्या समन्वयानं या नुकसानीचे पंचनामे करण्याची सूचना त्यांनी केली. उद्या सकाळपर्यंतच्या हवामानाच्या अंदाजानुसार मराठवाड्यासह विदर्भात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. त्या पार्श्वभूमीवर सतर्कता बाळगावी असं आवाहन नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयानं केलं आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून कालही विधिमंडळाचं कामकाज होऊ शकलं नाही. दोनही सभागृहांमध्ये या मागणीवरून सदस्यांनी गदारोळ केल्यामुळे कामकाज स्थगित करावं लागलं. विधान परिषदेत कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी कर्जमाफीची मागणी केली. त्यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तडकाफडकी निर्णय घेता येणार नाही, मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून मार्ग काढू अशी भूमिका मांडली. यावरून सभागृहात गदारोळ झाल्यानं सभापतींनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं. विधानसभेतही या मागणीवरून सदस्य आक्रमक झाले होते. यावरून झालेल्या गदारोळात 3 वेळा कामकाज स्थगित करण्यात आलं. मात्र त्यानंतरही गोंधळ कायम राहिल्यामुळे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं. या गदारोळादरम्यान विधानसभेत पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या. महाराष्ट्र कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाल्यामुळे महासंघानं इयत्ता 12वीच्या उत्तरपत्रिका तपासणीबाबत पुकारलेलं असहकार आंदोलन मागे घेतलं आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी काल विधानसभेत ही माहिती दिली. महासंघानं त्यांच्या मागण्या मान्य केलेल्या अंमलबजावणीसाठी 12वीच्या उत्तरपत्रिका तपासण्यास असहकाराचा इशारा दिला होता. दरम्यान माजी विधानसभा सदस्य चंद्रकांत देशमुख यांना काल विधानसभेत आदरांजली अर्पण करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात शोकप्रस्ताव मांडला होता. केंद्र सरकारचे कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2% वाढ करण्याचा निर्णय काल केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतला. 1 जानेवारीपासून हा निर्णय लागू असणार आहे. आता महागाई भत्त्याचा हा दर एकूण 4% झाला आहे.
7व्या वेतन आयोगानं शिफारस केलेल्या सूत्रानुसार ही वाढ देण्यात आली आहे. 48,85,000 कर्मचारी आणि 55,51,000 सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. संसदेच्या पंतप्रधान कार्यालयात झालेल्या या भेटीत राज्यातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर उपाययोजना करावी अशी मागणी त्यांनी केल्याचं वृत्त आहे. तसंच साखर उद्योगापुढच्या अडचणी आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भातही चर्चा झाली. आर्थिक विवंचनेत असलेल्या राज्यातल्या शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या ही चिंतेची बाब असून पंतप्रधानांनी त्यावर तोडगा काढावा असं पवार यांनी यावेळी सांगितलं. हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र newsonair.com या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. रायगड किल्ला जतन आणि संवर्धन तसंच पर्यटन विकास आराखडा, औरंगाबादमधील म्हैसमाळ, वेरूळ, खुलताबाद, सुलीभंजन, नांदेड जिल्ह्यातील माहूर देवस्थान आणि बुलडाणा जिल्ह्यातील लोणार पर्यटन विकास आराखडा या राज्यातल्या 4 पर्यटन विकास आराखड्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या बैठकीत काल मंजुरी देण्यात आली. म्हैसमाळ, वेरूळ, खुलताबाद, सुलीभंजन पर्यटन विकासासाठी 438 कोटी 44 लाख रुपये तर नांदेड जिल्ह्यातल्या माहूरसाठी 216 कोटी 13 लाख रुपयांच्या पर्यटन विकास आराखड्याचा यात समावेश आहे. चलनबंदीनंतर केलेले व्यवहार संशयास्पद असल्याच्या पार्श्वभूमीवर परभणी शहरातल्या 8 ठिकाणी आयकर खात्यानं धाडी घालून जवळपास 9 कोटी रुपयांची अघोषित संपत्ती जप्त केली आहे. धाडी टाकण्यात आलेल्यांमध्ये एका सहकारी पतसंस्थेचा आणि 7 व्यापाऱ्यांचा समावेश आहे. या कारवाईमध्ये पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत 5 कोटी 60 लाख रुपयांची संपत्ती घोषित करण्यात आली आहे. निवडणूक सुधारणा हे लोकशाहीसमोरील सर्वात मोठं आव्हान असून या सुधारणांविषयी प्रचार प्रसार करणं गरजेचं असल्याचं भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या माजी खासदार वृंदा करात यांनी काल औरंगाबाद इथं म्हटलं. कॉम्रेड चंद्रगुप्त आणि कॉम्रेड करुणाभाभी चौधरी स्मृती समितीच्या वतीनं भारतीय लोकशाही समोरील आव्हानं या विषयावर व्याख्यान देताना त्या बोलत होत्या. संसदीय प्रणालीत उद्योजकांचा हस्तक्षेप वाढला असून सामान्य माणूस संसदीय प्रणालीपासून दूर जात असल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती काल साजरी झाली. औरंगाबाद इथं क्रांती चौक परिसरात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यासाठी विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसंच नागरिकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. नांदेड, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, जालना, बीड आणि लातूरसह सर्वच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आलं. या निमित्तानं वाहन फेरी, मिरवणूक, रक्तदान शिबिरासह विविध उपक्रम राबवण्यात आले. बीड इथल्या जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक दिलीप फणसे आणि व्यवस्थापक अमोल बळे यांना 3,000 रुपयांची लाच घेताना काल अटक करण्यात आली. बीड इथल्या धनश्री कृषी उत्पादन प्रक्रिया संस्थेला तांत्रिकदृष्ट्या सक्षम असल्याचं प्रमाणपत्र देण्यासाठी या दोघांनी 10,000 रुपयांची लाच मागितली होती. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या भूम, परंडा, उमरगा, तुळजापूर आणि मुरुम या 5 नगरपालिका हागणदारीमुक्त घोषित करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी अनुदान घेऊनही शौचालय न बांधणाऱ्यांविरुद्ध येत्या 8 दिवसात गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती स्वच्छ मिशनच्या उपसंचालिका स्मिता झगडे यांनी काल उस्मानाबाद इथं बोलताना दिली. शेवटी पुन्हा एकदा काही ठळक बातम्या. राज्यात काल अनेक ठिकाणी गारांसह अवकाळी पाऊस, वीज पडून 7 जणांचा मृत्यू, पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे कृषीमंत्र्यांचे आदेश, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून विधिमंडळाचं कामकाज ठप्प, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2% वाढ आणि परभणी शहरात 8 ठिकाणी आयकर खात्याच्या धाडी 9 कोटी रुपयांची अघोषित संपत्ती जप्त. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं संक्षिप्त मराठी बातमीपत्र सकाळी 10 वाजता.